नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण शिरूर नावरा या ग्रामीण जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि करडे गावामधून आज या वृषाली बबनराव वाळके हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि असंख्य त्याचे युवक कार्यकर्ते या उमेदवारासाठी अहोरात्र प्रचार करताना दिसत आहेत। अशाच काही उमेदवाराच्या माध्यमातून आपण त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि कार्यकर्त्यांनी आपली रोखठोक भूमिका आपल्या उमेदवारासाठी सांगितलेली आहे। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर। आज काय कोणाचा प्रचार करतात? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत आहोत। कोणता उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार वृषालीताई बबन वाळके यांचा प्रचार करत आहोत। का लोकांनी का निवडून द्यावं? त्यांना काय काम आहे त्याचं? त्यांचे पतिराज गेले 15 वर्ष करडे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केलेले त्यांनी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं गोरगरिबांसाठी अहोरात्र कष्ट करणारे हे कुटुंब आहे। शेतकरी घराण्यातील हे कुटुंब असल्या कारणानं जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। इथून पुढे ती जनतेची कामं करतील आणि इथून पाठीमागे त्यांनी केलेली आहेत। असं काय काम आहे त्यांचं तुमच्या लक्षात राहण्याचं? त्यांनी गोरगरिबांसाठी हॉस्पिटलमध्ये वगैरे त्या ठिकाणी हॉस्पिटलची बिलं माफ करण्यासाठी काम केलेलं आहे। रस्त्यासाठी काम, आपल्या गावातील सर्व रस्त्यांसाठी त्यांनी योगदान दिलेले आहे। शाळेतील मुलांसाठी त्या ठिकाणी मोफत शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। MIDCच्या माध्यमातून युवकांना आणि स्वतःची एक छोटीशी कंपनी असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी करडे गावातील युवकांना आणि पंचक्रोशीतील युवकांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आज त्यांच्यासमोर जे पत्नीसुद्धा याच गटामधून उभी आहे आणि ते या ठिकाणी मतदारांना आव्हान करतायत, भावनिक साथ घालतायत। त्याची सहानुभूती मिळेल का त्यांना? सहानुभूती तर शक्यतो मिळणार नाही, कारण तशी कामं करावी लागतात आणि कामं झालेली नाही। बाबूराव पाचरने हे व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारचं होतं। त्यांनी गरिबांसाठी कामं केलेली आहेत आणि त्यांनी गरीब श्रीमंत यामध्ये कधी भेदभाव केलेला नाही। त्यामुळं बाबूराव पाचरने हे व्यक्तिमत्व वेगळंच होतं। ते कामं करू शकत होते, पण हे कामं करतील हे सांगता येणार नाही। म्हणजे विकास कामाला प्राधान्य देतील आणि आत्ताच झालेल्या दुःखद घटनेमुळं अजितदादा पवार यांचे जे अपघात झाल्यामुळं आणि त्यांचं निधन झाल्यामुळं लोक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी मला आशा आहे। दादा, नाव काय? राजेंद्र दादाभाऊ गायकवाड। आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे निवडणुका लागलेल्या आणि जसजशी तारीख जवळ येईल तसतसे याच्यामध्ये चुरस निर्माण झालेली आणि अनेक मातब्बर उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत। तर आज जे हे उमेदवार आहेत आपले नावरा आणि शिरूर गटामधून, ज्या उमेदवारांना असा कोणता लायक उमेदवार आहे की ज्याच्या कामाची खरंच दखल जनता घेईल आणि त्याला येणाऱ्या काळामध्ये निवडून देईल? हे बघा, आमच्या या नावरा जिल्हा परिषद गटामध्ये वृषालीताई बबनराव वाळके हे आमच्या एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना मालकीताई पाचरने, त्यांना जरी राजकीय पार्श्वभूमी असली तरी पण आमचे जे उमेदवार आहेत सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील उमेदवार आहेत, त्यांचे पती बबनराव वाळके हे गावचे उपसरपंच असताना आणि त्यांनी भरपूर अशी गावात कामं केलेली आहेत। त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि आम्ही प्रचार करत असताना आम्हाला सगळ्या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण आहे। त्यामुळे आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। तुम्हाला ज्या पत्नी आहे हा कुठंतरी भावनिक मुद्दा होतोय का, ज्या माध्यमामधून ते लोकांना भावनिक करतायत, असं काय म्हणणं आहे का तुमचं? भावनिक असं काही कुठं काही प्रचार फिरत असताना असं कुठं काही भावनिक मुद्दे असं काही कुठं काही जाणवत नाही। जे आम्ही प्रचार करत असताना आमचं जे उमेदवाराला जे वातावरण आहे ते सगळीकडे सगळ्या दोन्ही गाणामध्ये, शिरूर ग्रामीण असेल आणि इकडं नावरा गाणामध्ये दोन्ही ठिकाणी चांगलं वातावरण आहे। भावनिक मुद्द्यावरती ते त्यांचा प्रचार करत असतील, त्याच्याबद्दल काही एवढं काही जास्त माहिती। मला असं म्हणा, पक्षाकडून तुम्ही लढताय, त्या पक्षाची जी सर्वे होती अजितदादा पवार
28 जानेवारीला त्यांचं जे दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी या पक्षावर खरंच एक मोठी कार्यकर्त्यांवर खूप मोठी म्हणजे दुःखाची दरी कोसळल्यासारखा एक प्रकार आज ते झालेला आहे. आणि पुन्हा त्याच उमेदीने कुठलाही प्रचार न करता शांततेने डोर टू डोर प्रचार करत असताना लोकांच्या काय भावना आहेत असं तुम्हाला वाटतं? लोक तसं पण आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र अजितदादांना मानत होते आणि त्यांच्या जाण्यानं आता सर्वांना दुःख झालेलं आहे. परंतु मतदार अजून अतिशय समोर येऊन आता पुढं या ठिकाणी घड्याळाला मतदान करून त्यांचे सर्व उमेदवार निवडून देतील असं वाटतं. याला कुठंतरी सहानुभूती मिळेल का? अजितदादांनी जे काम केलं महाराष्ट्राच्या जनसामान्यांपर्यंत नाळ पोचलेली तर याचा कुठंतरी फायदा निश्चितपणे त्याचा उमेदवारांना फायदा मिळेल. कारण राष्ट्रवादीचं एक स्लोगन आहे, काम करत आलोय काम करत. तर अशा भूमिकेमधून जे आता उमेदवार आहेत ते येणाऱ्या काळात काम करतील असं एक कार्यकर्ता म्हणून काय तुम्हाला वाटतं? नक्कीच काम करतील. लोकांनी काय विजन ठेवला असेल की ह्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे? तळागाळापर्यंत सगळ्यांचं पोचलेलं आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा उमेदवार आहे. खूप मोठा त्यांचा मित्रपरिवार आहे. त्यामुळं निश्चितपणे आणखीन पण उमेदवार आहे त्यांना सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी, परंतु ह्या उमेदवाराला पार्श्वभूमी नाही असं तुम्ही म्हणताय. म्हणजे पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारालाच आपण निवडून द्यायचं का विकास कामाला प्राधान्य देऊन निवडून दिलं पाहिजे? विकास कामाला प्राधान्य दिलेलं उमेदवार निवडून दिलं पाहिजे. परंतु आमचा उमेदवारी चांगली कामं गावात केलेली आहे त्यांनी यापूर्वी आणि त्याच्यामुळं तो फायदा निश्चितपणे होईल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.